नमस्ते मित्रांनो. वॉर लाईक सिच्युएशन असेल, अनसर्टन सिच्युएशन असेल, बॅड न्यूज येत असतील मार्केटमध्ये किंवा जिओपॉलिटिकल इश्यू चालूच असतील मार्केटमध्ये किंवा बॅड सिच्युएशन असेल मार्केटची, डाऊन ट्रेंडमध्ये असेल मार्केट. तर ह्या सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे? हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल वॉर, कारगिल वॉर घ्या, इराण वॉर घ्या, इराण इस्रायल वॉर घ्या, आणि पाकिस्तान भारत वॉर घ्या, आणि खूप सारे वॉर्स असतात. ते वॉर्स घ्या. तरी पण मार्केट जेव्हा वॉरच्या सिच्युएशनमुळे डाऊन होतं, त्याच्यानंतर मार्केट हे व्ही शेप रिकव्हरी करतं. कसं? असं व्ही शेप रिकव्हरी करतं. त्यामुळे ह्या मार्केटमध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतो. मार्केटमध्ये सेल लागलेला असतो आणि आपल्याला त्या प्राइजेस असतात त्या सेलमध्ये डिस्काउंटमध्ये मिळतात. मग मला एक सांगा, तुम्ही सेलच्या सिच्युएशनमध्ये मार्केट जेव्हा डाऊन असतं, तेव्हा तुम्ही एस-आय-पी इन्क्रीज केली पाहिजे. एस-आय-पी टॉपअप केली पाहिजे. थोडीफार लमसम स्टॅगर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि जी वॉरची सिच्युएशन आहे, जेव्हा निफ्टी कॉन्फ्लिक्टमध्ये होतं किंवा वॉरच्या सिच्युएशनमध्ये असतं किंवा बॅड न्यूजच्या सिच्युएशनमध्ये असतं, तेव्हा किती कशी रिकव्हरी करते त्याची इमेज मी डिस्क्लोज करेनच तुम्हाला आता. प्रत्येक वॉरची सिच्युएशन झालं, मार्केट कसं डाऊन झालंय आणि त्याच्यानंतर रिकव्हर कसं केलंय त्याची मी इमेज तुम्हाला डिस्क्लोज करणार आहे. प्रत्येक वॉरचं माझ्याकडे डाटा आहे. तो डाटा डिस्क्लोज केल्यावर तुम्हाला समजेल की ह्या वॉरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. एस-आय-पी टॉपअप केली पाहिजे. एस-आय-पी कंटिन्यू असेल तर ती कंटिन्यू ठेवली पाहिजे. एस-आय-पी इन्क्रीज केली पाहिजे, कारण आपल्याला लोअर लेवलला अव्हरेजिंग होत आहे. परत आपल्याला ह्या डिस्काउंटचा फायदा घेतला पाहिजे. आपल्याला आपले कसं असतं, वॉर जेव्हा संपेल, ही अनसर्टिटी स्टेबल होईल, तेव्हा मार्केट व्ही शेप रिकव्हरी झाल्यावर आपल्याला जी वेल्थ क्रिएट होते ती खूप मोठी होते. अशी होते की तुम्ही फॉर एक्झाम्पल देतो, 2020ला कोविड होता. कोविडमध्ये मार्केट नियर अबाउट निफ्टी 7,500ला होती समथिंग, मला असं वाटतंय. त्याच्यानंतर जे इन्व्हेस्टर त्या सिच्युएशनमध्ये स्टे राहिलेले आहेत, ठीक आहे, त्यांनी पॅनिक होऊन इन्व्हेस्टमेंट एस-आय-पी स्टॉप वगैरे केलेली नाही आहे, त्यांची आत्ता वेल्थ क्रिएट झालेली आहे. रिझन सांगतो, तुम्ही 2020ला बघा, 7,500ला निफ्टी होते, बट आता 26,300ला गेलं मार्केट. मला सांगा, मग तुम्ही त्यावेळी इन्व्हेस्टेड राहिला असता आणि तर तुमचा पैसा क्रिएट झाला असता की नाही आतापर्यंत. म्हणून मी सांगत असतोय, मार्केटला टाइम करत बसू नका. मार्केट वर जाते, खाली जाते, त्याचा विचार करू नका. उलट खाली गेल्यावर डिस्काउंट्समध्ये मिळत असते सगळ्या फंडचे एनएव्हीज लोअर लेवलला मिळत असतात. त्यावेळी एस-आय-पी टॉपअप करत जावा, लमसम करत जावा. हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की वॉर लाईक सिच्युएशनमध्ये किंवा बॅड न्यूजमध्ये काय करायला हवं. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि तुम्हाला जर म्युच्युअल फंड जर्नी स्टार्ट करायची आहे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. You have to trust mutual fund. You have to trust Amit Dake. Thank you so much, all of you.